नहेम्या अध्याय 6. मी कोट बांधण्याचे संपविले आणि कोटाला कोठे तूटफूट राहू दिली नाही. वेशीचे दरवाजे मात्र अद्यापि लाविले नव्हते. हे सनबल्लट, तोबिया, गेशेम अरबी व आमचे वरकड शत्रू यांनी ऐकले. तेव्हा सनबल्लट व गेशेम यांनी मला सांगून पाठविले की चल, आपण ओनोच्या मैदानातील एखाद्या खेड्यात एकमेकास भेटू. पण मला काहीतरी दगा करण्याचा त्यांचा मनसुबा होता. हे पाहून मी जासूद पाठवून त्यास कळविले की मी मोठ्या कामात गुंतलो आहे. मला येण्याला सवड नाही. मी काम सोडून तुम्हाकडे का यावे? काम का बंद पाडावे? त्यांनी 4 वेळा माझ्याकडे हाच निरोप पाठविला आणि मीही त्यास असेच उत्तर दिले. 5व्या वेळी सनबल्लटाने आपल्या चाकराच्या हाती खुली चिठ्ठी देऊन माझ्याकडे पाठविले. त्या चिठ्ठीत असे लिहिले होते की निरनिराळ्या राष्ट्रात अशी बातमी उठली आहे आणि गेशेमही असेच म्हणत आहे की तुझा व यहुदी लोकांचा बंड करण्याचा विचार आहे, म्हणून तू हा कोट बांधित आहेस. या अफवेवरून असे दिसते की तू त्यांचा राजा होऊ पाहत आहेस. तू यहुदा देशात राजा आहेस असे स्वतःविषयी यरुशलेमेत जाहीर करावे म्हणून तू संदेष्टेही नेमिले आहेत. हे वर्तमान राजाच्या कानी जाणार. ह्याकरिता आता आपण एकत्र जमून वाटाघाट करू. मी त्यास सांगून पाठविले की तू म्हणतोस तसा प्रकार काही घडलेला नाही. ही तुझ्या मनाची कल्पना आहे. आमचे हात दुर्बळ होऊन आमचे काम बंद पडावे म्हणून हे सर्व लोक आम्हास भेवडावयास पाहत होते. हे देवा, माझा हात दृढ कर. मग मी शमाया बिन दलाया बिन महेतबेल याच्या घरी आलो. तो दार लावून घेऊन आत बसला होता. त्याने म्हटले, चल, आपण देवाच्या मंदिरातील आतल्या गाभाऱ्यात जमून मंदिराची द्वारे बंद करून घेऊ, कारण ते लोक तुझा घात करण्यास येतील. ते रात्रीचे तुझा घात करण्यास येतील. मी म्हणालो, माझ्यासारख्या मनुष्याने पळून जावे काय? मंदिरात जाऊन आपला जीव वाचवावा असा माझ्यासारखा कोण आहे? मी मंदिरात जाणारच नाही. विचार करिता मला असे दिसून आले की देवाने त्यास पाठविले नाही. तरी ही भविष्यवाणी त्याने माझ्या विरुद्ध सांगितली. तोबिया व सनबल्लट यांनी त्यास मोल देऊन ठेविले होते. मी घाबरावे व असले काम करून पापी ठरावे आणि माझी अपकीर्ती पसरण्यास त्याला काही निमित्त सापडावे म्हणून त्यास त्यांनी मोल देऊन ठेविले होते. हे माझ्या देवा, तोबिया, सनबल्लट, नोवद्या संदेष्टी आणि वरकड संदेष्टे मला घाबरू पाहत होते. त्या सर्वांची ही कृती ध्यानात ठेव. अलूल महिन्याच्या 25व्या दिवशी म्हणजे 52 दिवसांच्या आत कोट बांधून झाला. आमच्या सर्व शत्रूंनी हे ऐकले तेव्हा आमच्या सभोवताली राहणाऱ्या विदेशी लोकांना भीती व लाज वाटली, कारण हे काम आमच्या देवाकडून घडले असे त्यास दिसून आले. त्या काळी यहुदातल्या महाजनांची पत्रे तोबियास जात असत व तोबियाची पत्रे त्यास जात असत. तो शखन्या बिन आरह याचा जावई होता आणि त्याचा पुत्र योहानान याने बरेख्याचा पुत्र मशुल्लाम याच्या कन्येशी लग्न केले होते. म्हणून यहुदातल्या पुष्कळ लोकांनी त्याच्या पक्षाने राहण्याची आणभाग केली होती. ते माझ्यासमोर त्याच्या सत्कृत्यांची तारीफ करीत आणि माझे शब्द त्याला जाऊन सांगत. तोबिया मला भेडसावण्याकरिता पत्रे पाठवित असे.